3-4 वर्ष वय हो, काय कळतं, न कळतं वय. हा जो माज आहे ना, कुठंतरी असं वाटतं हा यंत्रणेचा शंडपणा कशातून आला बदलापूरच्या बाबतीत. आधी मी स्पेसिफिक बोलतो, त्यावर मला मनीषा ताईंना विचारायचं आहे. अनेकदा चर्चेत त्यांचा मी अगदी दुर्गावतार पाहिलेला आहे अशा प्रकरणांमध्ये. त्यामुळे अपेक्षा आहे मला की आज त्या स्पष्ट बोलतील थोडंसं. बदलापूरमध्ये सोमवारी घडतं आणि शुक्रवारी गुन्हा नोंदवला जातो. गरोदर महिला पोलीस ठाण्यात जाते, तिला 11 तास बस. अरे काय करते ही खाकी वर्दी? अशा विकृतांच्या संरक्षणासाठी आहे. असंही ऐकण्यात आलं की नाही आमच्या संस्थेचं नाव खराब होईल. अरे आग लागो अशा संस्थेला. आज बदलापूरकर जे घुसले ना, नाही तुम्ही त्यांना चुकीचं ठरवू शकत. कायदा वगैरे सर्व ठीक आहे, सन्मानच करतो पत्रकार म्हणून, संपादक म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून. मात्र जेव्हा तो कायदा सुरक्षा देण्याचा वायदा पुरवू शकत नाही, त्यातही अशा निरागस चिमुरड्यांवर अत्याचार होत असताना, तर सामान्य माणसानं करायचं काय? एक मुद्दा आहे यातला. आत्ताच किशोरीताई पोटतिडकीने बोलत होत्या की शिक्षेबद्दल 25 वर्षाचा नराधम 50 वर्षी बाहेर येईल. तेवढंही नसते किशोरीताई. अनेकदा दयामाया अशाच. बघा ना तो बाबा राम रहीम हरियाणातला, निवडणूक आली की त्याचा फरलोचा हंगाम सुरू होतो. अनेक निरागस मुलींवर अत्याचार करणारा तो तथाकथित संत महंत बाबा, त्याला पुन्हा फरलो मिळाला आहे किशोरीताई. त्यामुळे 25 वर्षाची पण गरज नसते. एकच उपाय वाटतो यात, जो भारतीय संसद का कोणा ठाऊक त्या बाबतीत शंडासारखी वागते आहे. करा ना खासदारांनो कायदा. लिंग विच्छेदन पाश्चात्य देशांमध्ये, जगातल्या अनेक देशांमध्ये आहे. जो लिंगाचा माज असतो नम्रता, त्या लिंगाचा माजच असे तथाकथित पुरुष दाखवत असतात ना. करा लिंग विच्छेदन. कमीत कमी अशा निरागसांवर जे अत्याचार करतात त्यासाठी कायद्यात तरतूद करा. आणि त्यातही भारतातील भारताचा आणि भ्रष्टाचारातला पण आहे. त्यामुळे केमिकल वगैरे नसावं, ते सर्जिकलच असावं. तसाच तो माज उतरवला गेला पाहिजे, तरच त्या माजोरड्या नराधमांना पुन्हा असं करता येणार नाही. ते साधनच त्यांचं नष्ट केलं पाहिजे. असं बोललं तर वाटू नये कोणाला वाटलं तर वाटलं, परवा नाही आहे त्या वृत्तीची. मला एक प्रश्न मनीषा ताई विचारायचा आहे. खूप तुम्ही तीव्रतेनं बोलत होता. वामन म्हात्रे आपल्याच पक्षाचे आहेत, नगराध्यक्ष होते. आताच तुम्ही त्यांच्या भावाला आमदार म्हणून निवडून पाठवलंय. आणि काय तर शिक्षक मतदारसंघातून मनीषाताई. काय होते वामन म्हात्रे बोलले मोहिनी जाधव या पत्रकार महिलेला. आज तुम्ही पत्रकार म्हणे असा कव्हरेज करताय जणू काय तुमच्यावर बलात्कार झालाय. मनीषाताई आज तुम्ही मागणी कराच पुढारी न्यूजवरून. सांगा महाराष्ट्राला या वामन म्हात्रेंची हकालपट्टी करायची मागणी करा पक्ष नेतृत्वाकडे. दाखवा ठाणे जिल्हा, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथं महिलांच्या बाबतीत असं विधान करणाऱ्या नेत्याला तुमच्या पक्षात स्थान नाही.